आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। पण मुंडेंच्या राजीनाम्यावरनं टोलवाटोलवी सुरू असल्याचं दिसतंय, कारण मुंडेंनी राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असल्याचं सांगितल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्या कोर्टात टोलवलाय। नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा। मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही। त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। वाल्मिक कराडच्या कारनाम्यांमुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले। त्यातच अंजली दमनिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात पुरावे सादर केल्यानं मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला। अशात धनंजय मुंडेंनी आपलं मंत्रिपद वाचवण्यासाठी कधी उपमुख्यमंत्री तर कधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या। एवढंच नाही तर मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंनी दिल्लीवारी केल्याची चर्चा झाली, पण धनंजय मुंडेंनी मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा मागावा म्हणत चेंडू त्यांच्याकडे टोलवला। धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या आधी सामाजिक कार्यकर्त्या दमानी यांनी मुंडेंच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या आणि वाल्मिक कराडच्या कंपन्यांचे पुरावे अजित पवारांकडे दिले। या पुराव्यांच्या आधारे त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्या कोर्टात टोलवला, पण अजित पवारांनी मात्र पुराव्याची पडताळणी करण्याचं कारण देत राजीनाम्यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली। एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं दबाव वाढत असताना आता मुख्यमंत्र्यांनी हा चेंडू पुन्हा एकदा अजित पवारांच्या कोर्टात टोलवल्याचं दिसतंय, कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांनी मांडलेली भूमिका अधिकृत भूमिका असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। पूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती, त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही। ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो। आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी धनंजय मुंडेंविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांचेही नेते आक्रमक झालेत। आधीच चक्रव्यूहात सापडलेल्या धनंजय मुंडेंचे पाय दररोज आणखी खोलात जात आहेत। पण असं असलं तरी मुंडेंच्या पाठीशी असलेल्या वंजारी आणि ओबीसी वोट बँकेला सहजासहजी कोणी दुखावण्याच्या मानसिकतेत नाहीये। त्यामुळे मुंडेंचा राजीनामा कुणाला मागावा यावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचं दिसतंय। यात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।